तर इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यामधल्या युद्धाचा आज चौथा दिवस आहे। गेल्या 4 दिवसांमध्ये अनेक गोष्टी घडलेल्या आहेत। इस्रायल आणि अमेरिकेकडून सातत्याने इराणवर हवाई हल्ले केले जातात, तर प्रत्युत्तरादाखल इराण सुद्धा आता अमेरिका आणि इस्रायलवर हवाई हल्ले करत असल्याचं पाहायला मिळते। इराणमध्ये आतापर्यंत 555 जणांचा मृत्यू झाल्याचं पाहायला मिळतंय। ओमानमध्ये टँकरवरच्या हल्ल्यामध्ये एका भारतीयाचा सुद्धा मृत्यू झालेला आहे। सध्या अतिशय निर्णायक वळणावर हे युद्ध येऊन ठेपल्याचं पाहायला मिळते। इस्रायलकडून तेहरानवर पुन्हा एकदा एअर स्ट्राईक करण्यात आला। आज या युद्धाचा चौथा दिवस आहे। इराणमध्ये 1250 हून अधिक लक्ष्यांवर सध्या हल्ला करण्यात आल्याचं पाहायला मिळते। इराणवरच्या हल्ल्याच्या चौथ्या दिवशी अमेरिकेनं हा मोठा दावा केला। इराणमध्ये आतापर्यंत 555 जणांचा मृत्यू झाल्याचं कळतंय। IRGCचं मुख्यालय क्षेपणास्त्र तळ उद्ध्वस्त केल्याचा अमेरिकेचा दावा आहे।